एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नमस्कार. पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयीच्या या विशेष सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आपण या सत्संगामध्ये महालय श्राद्धाची प्रत्यक्ष कृती आणि तिच्यामागील अध्यात्मशास्त्र समजून घेत आहोत. महालय श्राद्धविधीत ब्राह्मण भोजनानंतरचा महत्त्वाचा विधी आहे पिंडपूजन. पिंडपूजनाचा उल्लेख यजुर्वेद, ब्राह्मण ग्रंथ तसेच श्रौत आणि गृह्य या सूत्रांमध्ये केलेला आढळतो. महाभारतात सांगितले आहे की श्री विष्णूच्या वराह अवताराने श्राद्धाची संपूर्ण माहिती जगाला दिली. वराहदेवाने आपल्या दाढेतून 3 पिंड काढून दक्षिण दिशेला दर्भावर ठेवले. या 3 पिंडांना पिता, आजोबा आणि पणजोबा यांचे रूप समजावे असे सांगून वराहदेवाने काळ्या तिळांच्या सहाय्याने या पिंडांची शास्त्रोक्त पूजा केली. आपण एका चित्रफितीद्वारे पाहूया महालय श्राद्धविधीतील पिंडपूजन. शिजवलेल्या भातामध्ये अग्नौकरणासाठी घेतलेल्या भातातील शिल्लक भाग, तिलोदक, काळे तीळ, दही, मध आणि तूप हे पदार्थ मिसळावेत. 3 मोठे पिंड अन बाकी आवश्यक तेवढे लहान पिंड बनवावेत. मोठे पिंड कवठाच्या आकाराचे असावेत. तिलोदकात दर्भांची मुळे बुडवून त्यांनी भूमीवर रेषा काढाव्यात. यामुळे भूमी पवित्र होते. नंतर त्या भूमीवर अग्र असलेले 100 दर्भ पसरावेत. या दर्भांवर तिलोदक शिंपडावे. यामुळे दर्भांची शुद्धी होते. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते. त्या आधारे आपल्याला विशिष्ट धार्मिक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजते. हे ज्ञान कधी चित्ररूपानेही मांडले जाते. अशाच एका चित्राद्वारे आपण पाहूया पिंडपूजनासाठी दर्भ पसरून ठेवल्यावर घडणारी सूक्ष्मातील प्रक्रिया. हे चित्र आणि यापुढे असलेले चित्र सद्गुरू सौ अंजली गाडगीळ, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांना प्राप्त ज्ञानावर आधारित आहे. श्राद्धविधीतील मंत्रोच्चारणामुळे पसरलेल्या दर्भातील तेजतत्वरूपी सुप्त वायू कार्यरत होतो. दर्भातून या तेजतत्वाचे वातावरणात प्रक्षेपण होते. या तेजतत्वामुळे वातावरणातील अनिष्ट शक्ती श्राद्धस्थळी येऊ शकत नाहीत.
तसेच पितरांचे लिंगदेह श्राद्धस्थळी आकृष्ट होतात. दर्भ हे तेजाच्या निर्मितीसाठी कारक आहेत आणि पूरकही आहेत. दर्भामुळे श्राद्धविधीतील संकल्प लवकर फलद्रूप होतो. नंतर पितृतीर्थाने पिंड देण्यासाठी पसरलेल्या दर्भांवर तिलोदक देतात. त्यानंतर त्यावर पितृतीर्थाने पिंड ठेवतात. प्रत्येक पिंड ठेवताना कर्ता म्हणतो, अमुक गोत्रातील वसु स्वरूपात किंवा रुद्र स्वरूपात किंवा आदित्य स्वरूपात असणाऱ्या माझ्या अमुक नावाच्या अमुक नातेवाईकाच्या नावाने मी पिंड देतो. तो गयेला देत आहे असे समजतो. असे निश्चित माहिती असलेल्यांसंबंधी पिंड दिल्यानंतर धर्मपिंड द्यावेत. यातील पहिला पिंड ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केल्यापासून आताच्या क्षणापर्यंत श्राद्धकर्त्याच्या कुळातील आश्रित, दासदासी, उपकार करणारे, मित्र, सखे सोबती, प्राणी, वृक्षलता यांच्यासाठी देतात. दुसरा पिंड आई किंवा वडील यांच्या कुळातील पूर्वज, गुरूंचे कुळ, सासऱ्यांचे कुळ आणि ज्यांच्या वंशात श्राद्ध करणारे कोणी जीवित नाहीत अशा आप्तेष्टांसाठी दिला जातो. तिसरा पिंड असिपत्र वनात आणि कुंभीपाक नरकात गेलेल्यांना आणि ज्यांच्या कुलाचा क्षय झालेला आहे यांसारख्यांना देतात. चौथा पिंड सर्व गोत्रज आणि ज्यांचे कोणी नाही अशांसाठी दिला जातो. धर्मपिंडो मया दत्तो यक्षय्य उपतिष्ठतु. तूप आणि जळलेला दर्भ मिसळून काजळ तयार करावे. पिंडस्वरूपी पितरांना काजळ, लोकरीचा धागा, फूल, तुळस, माका, धूप, दीप यांचे उपचार अर्पित करावेत. पिंडस्वरूपी पितरांना नैवेद्य अर्पण करावा. पिण्यासाठी तसेच हात आणि तोंड धुण्यासाठी पाणी अर्पण करावे. मुखवासासाठी विडा अर्पण करावा. मुखवासार्थे पूगीफल तांबूलम स्वधा दक्षिणां स्वधा. यानंतर श्राद्धकर्त्याने उभे राहून यव आणि काळे तीळ पिंडांवर अर्पण करावेत. नंतर बसून प्रार्थना करावी. माझे पूर्वज हो, माझ्या कुटुंबाला अन्न मिळावे, शक्ती मिळावी आणि सर्वांचा उत्कर्ष व्हावा म्हणून मी प्रार्थना करतो. हे पितर हो, आपल्या कृपेने आमचे कल्याण होवो. यानंतर पितर ब्राह्मणांना तिलोदक आणि देवब्राह्मणांना यवोदक द्यावे. नंतर पितृतीर्थाने तिलोदक पिंडांवर सोडावे. अग्नीमध्ये जळलेले तसेच जन्माला येण्यापूर्वी मेलेले यांसारख्या इतरांसाठीच्या उच्चिष्ट पिंडांवर तिलोदक देतात. यानंतर श्राद्धकर्ता ब्राह्मणांना विचारतो, विश्वेदेव प्रसन्न झाले का? पितर प्रसन्न झाले का? सर्व देव अन पितर प्रसन्न होवोत. श्राद्धकर्म शास्त्रसंमत होवो असे म्हणत श्राद्धकर्त्याने ब्राह्मणांना साष्टांग नमस्कार करावा. ब्राह्मण श्राद्धकर्त्याच्या अंगावर प्रोक्षण करत देव आणि पितर यांच्या कृपेने कर्त्याच्या इच्छा सफल होवोत असा आशीर्वाद देतात. यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी पिंडांना नमस्कार करावा. आपण पाहूया पिंडपूजनाचे सूक्ष्मस्तरीय परिणाम. हे चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक,
महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे. यजमानांच्या अनाहत चक्राच्या ठिकाणी भावाचे वलय निर्माण होते. यजमानांनी भावपूर्ण पद्धतीने पिंडपूजन केल्यामुळे असे होऊन त्यांचे पूर्वजांचे त्रासही न्यून होतात. शक्तीच्या लहरींचे पुरोहितांच्या मुखातून वातावरणात प्रक्षेपण होते. शक्तीचा प्रवाह पिंडदानासाठी मांडलेल्या दर्भांमध्ये आकृष्ट होतो. शक्तीचे वलय, दर्भ आणि त्यावर मांडण्यात येणारे पिंड यामध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते. शक्तीचा प्रवाह पूजन करणाऱ्या व्यक्तीकडे प्रक्षेपित होतो. शक्तीचे वलय पूजकामध्ये निर्माण होऊन ते कार्यरत होते. त्रासदायक शक्तीचा प्रवाह भुवलोकातून म्हणजे मर्त्यलोकातून पिंडांकडे आकृष्ट होतो. पुरोहितांनी श्राद्धाच्या संदर्भात मंत्रपठण केल्याने असे होते. लिंगदेहांच्या स्वरूपात पितर दर्भांवर ठेवलेल्या पिंडांकडे आकृष्ट होतात. पिंडांचे पूजन केल्याने अतृप्त पितर भुवलोकातून पिंडांकडे सहज आकृष्ट होतात आणि त्यांच्या इच्छांची पूर्ती होऊन त्यांना गती प्राप्त होते. श्राद्धकर्त्याने अयोध्या, मथुरा, काशी, कांची, अवंतिका, द्वारका आणि जगन्नाथपुरी या मोक्ष देणाऱ्या 7 ठिकाणांचे स्मरण करावे. यानंतर श्राद्धकर्त्याने एका मोठ्या पात्रात हे सर्व पिंड भरावे. श्राद्धविधी समाप्तीसाठी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करावा. सूर्यास्तापूर्वी पिंड चांगल्या पाण्यात विसर्जित करावेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्राद्धात सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्यापासून आपले आईवडील यांच्या कुळात जे लोक उत्पन्न झाले असतील त्यांना गुरु, आप्त यांच्यासह दासदासी, घरात पाळलेले पशु, लावलेले वृक्ष, ज्यांना पिंडदान करण्यास कोणी नाही असे लोक, जे आपल्याला माहीत आहेत अथवा नाहीत, अशा सर्वांनाच उद्देशून धर्मपिंड दिले जातात. मनुष्याबरोबरच सर्व प्राणीमात्रांच्याही उद्धाराविषयी एवढा सखोल विचार करणारा हिंदू धर्म खरोखरच धन्य आहे. पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.